सो तुमचा प्रश्न हा आहे की इम्युनोथेरपीमुळे तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? सो हा प्रश्न अर्थातच तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे आणि कुटुंबियांमध्येच्या पण मनात असतो. सो याचं उत्तर आहे की काही रुग्णांमध्ये हो, पण प्रत्येकामध्येच नाही. सो सर्वप्रथम इम्युनोथेरपी म्हणजे काय ते समजून घ्या. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम सतत शरीरातल्या अशा पेशी, ॲबनॉर्मल पेशी शोधून त्यांना नष्ट करण्याचं काम करत असतं. पण कॅन्सर पेशी हुशार असतात, त्या स्वतःला इम्युन सिस्टीमपासून लपवतात आणि वाढत राहतात. सो इम्युनोथेरपी एक अशी औषधं आहेत ज्याने आपल्या इम्युन सिस्टीमला पुन्हा सक्रिय करून कॅन्सरशी लढण्यामध्ये मदत होते. पण यातली मेन बाब काय आहे की इम्युनोथेरपी स्टेज 4 कॅन्सरमध्ये बरा होऊ शकतो का? काही रुग्णांमध्ये इम्युनोथेरपी इतकी चांगली इफेक्टिव्हनेस राहते की ते लोक दीर्घ आयुष्य रेमिशनमध्ये राहतात. म्हणजे रेमिशनचा अर्थ काय की नो प्रेझन्स ऑफ ॲक्टिव्ह कॅन्सर इन द बॉडी, बट देर इज प्रेझन्स ऑफ सम काइंड ऑफ कॅन्सर इन द बॉडी. स्टेज 4मध्ये क्युअर पॉसिबल नसतं. स्टेज 4मध्ये रेमिशन मिळतं. रेमिशन म्हणजे ॲक्टिव्ह कॅन्सरचे सेल्स जे तुमच्या बॉडीमध्ये सतत वाढतायत ते नष्ट होऊन जातात. पण कॅन्सर हा नेहमी काही ना काही प्रमाणात राहतो. सो काही कॅन्सर, काही प्रकार जे असतात स्पेसिफिकली, जसा लंग कॅन्सर्स, मेलनोमा स्किन कॅन्सर, बेझल सेल कार्सिनोमा स्किन कॅन्सर, रिनल सेल कार्सिनोमा किडनीचा कॅन्सर, HCC म्हणजेच हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणजेच लिव्हरचा कॅन्सर, ह्या लोकांमध्ये कॅन्सरमध्ये दीर्घकालीन रोगमुक्ती दिसून येते इम्युनोथेरपीने. सो अशा पेशंट्समध्ये उपचारानंतर अनेक वर्ष हे पेशंट चालतात. जसं माझा आता जो हायेस्ट इम्युनोथेरपी घेत असणारा पेशंट आहे तो ऑलमोस्ट त्याची 54th डोस सुरू आहे. म्हणजे मागील ऑलमोस्ट एक 4 वर्षांपासून तो ते इम्युनोथेरपीचं औषध घेतोय. तो रेमिशनमध्ये आहे, त्याला काहीच त्रास नाही. येतो, इंजेक्शन घेतो आणि घरी जातो. पण महत्त्वाची गोष्ट काय, इम्युनोथेरपी सर्वांवर सारखं काम करत नाही. कॅन्सरचा प्रकार तुमचा जसा स्टेज 4 आहे, तुमचं PD-L1 लेवल 41% आहे, तर अशा केसेसमध्ये इम्युनोथेरपी बेस्ट काम करते. कारण तुमचे PD-L1 लेवल्स बायोमार्कर्स आपण केलेले आहेत आणि ते 41% आहे. सो बेसिकली इम्युनोथेरपीचा इफेक्ट तुमच्या बॉडीमध्ये हा खूप चांगला राहणार आहे.